खडका रोड परिसरातील चिमुकला रोजदार आनस याने पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण रोजे हे ठेवलेले असून सर्व समाज बांधवांच्या वतीने या चिमुकले रोजदार आनस याचे कौतुक करण्यात येत आहे। अगदी लहान वयात देखील धर्माबद्दल एवढी आवड असणे ही समाजात देखील चांगली बाब मानली जाते आणि अशा चिमुकल्या रोजदाराने पूर्ण रोजे ठेवणे हे देखील एक चांगली बाब असून सर्व समाज बांधवांच्या वतीने व विशेष BCNच्या वतीने त्याचे असे कौतुक करण्यात आलेले आहे। नॅशनल हायवे 6 क्रमांक लागून असलेली नगरपालिकेची पाईपलाईन ही फुटली। गेल्या 2 दिवसांपासून या भागात पाणी हे रोडावर वाहत होते। सदर बाबतची दखल घेत या भागातील नागरिकांनी तक्रार केली व या भागातील नगरसेवकांनी संबंधित व्यक्तीला या ठिकाणी पाचारण करण्यात आले। या ठिकाणी तुटलेल्या पाईपलाईनचे लगेचच काम सुरू करण्यात आले होते। या तुटलेल्या पाईपलाईनमुळे गोसिया नगर, नेमाडे कॉलनी, तळेले कॉलनी, संतोष किराणा परिसर, डायमंड पार्क व इतर भागातील पाणी हे गेल्या 2 दिवसांपासून खंडित झालेले होते। हे काम लगेच सुरू करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी देखील हे काम अति जलद गतीने सुरू करण्यात आले असून लवकरात लवकर या भागाचा पाणी पुरवठा आज सुरळीत करण्यात येईल, या भागातील नगरसेवकांनी सांगितलं। किती दिवसापासून हे तुटलेलं आहे? हे कालच आम्ही खोदलं नाही काल नाही 8 दिवसापासून तर नळाला पाणी नाही आहे। नाही हो, बाकीचं पाणी चालू तिकडे बायपासचं पाणी चालू बायपास लाईनचं पाणी चालू नाही एक लाईन। ही जी पाईपलाईन आहे किती इंचीची? ही 9 इंच लाईन आहे। मग हे केव्हा दुरुस्त होणार? हे होऊन जाईल असता। हे पाईप वगैरे कुठून मागवतात? जळगावून मागवत आहे का आपल्या भुसावळमध्ये नाही आहे का? नाही इथं नाही पाईप, इथं सर कालच सांगा होऊन नसता कालच। भुसावळ पोलीस विभाग व MITL स्कूल आयोजित दावत इफ्तार पार्टी संपन्न झाली। या कार्यक्रमामध्ये जळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय केराळे व माजी महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे, आमदार संजय सावकारे, उपाध्यक्ष निलोत्पल, नगराध्यक्ष रमण भोळे, प्रांत अधिकारी चिचकर, नगरपालिका गटनेता मुन्ना तेली, माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी व इतर राजकीय मंडळी ही फार मोठ्या संख्येत यावेळी उपस्थित होती। यावेळी आलेल्या मान्यवरांचे गटनेता मुन्ना तेली यांच्या वतीने सत्कार देखील करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, महिला वर्ग व सर्व स्तरातील सर्व नागरिक या कार्यक्रमात फार मोठ्या संख्येत उपस्थित झालेले होते। यावेळी सामूहिक दुआ पठण करण्यात आले व आलेल्या मान्यवरांच्या सत्कारानंतर आलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले। अच्छी तामीरात और तरक्की हो चुकी है, मगर आज अच्छे इंसानों की बहुत कमी है। ए अल्लाह अच्छे इंसान दुनिया में बना दे। ए अल्लाह दुनिया में हमने आलम के फैसले फरमा। ये रमजान के इस खास महीने में हम ये तय करना चाहिए कि चलो हम सब एक साथ रहे, प्रेम से रहे और अच्छे काम करें, बुरे काम छोड़ दें। और मुझे बड़ा आनंद होता है कि भुसावल शहर में हमेशा ही कई सालों से देखा गया तो शांति से हम लोग रहते हैं, एक दूसरे के साथ मिलते जुलते रहते हैं। पहले का भुसावल और अभी का भुसावल बदल गया है और बहुत बदल हो गया है। अभी लोगों के दिमाग में आया जो एसपी साहब ने बताया कि जहाँ शांति होती है, अमन होता है, वहाँ प्रगति होती है, वही विकास होता है। और हम लोग जब शांति से और अमन से सारा का सारा ये चलते हैं तो धीरे धीरे हम भी बढ़ते जाते हैं, अच्छे काम में लग जाते हैं और हमारी प्रगति होती है। बात की बात नहीं है तो भगवान ने बनाई हुई बात है कि जब दिवाली का नाम आता है तो उसमें अली का नाम आता है, जब रमजान का नाम आता है अंग्रेजी में तो राम का नाम आता है। राम जान रहता है अंग्रेजी में और ये दिवाली रहती है तो अली का नाम आता है। मतलब ऐसा है कि दोनों मिलजुल के भगवान एक है। जो भी भगवान सिखाता है वो अच्छा सिखाता है, अच्छे धर्म पे चलने के लिए, अच्छे कर्म करने के लिए हम लोग को सिखाता है। आदरणीय नाता भाऊ, आमदार साहब, नगर अध्यक्ष साहब, अभी 5 मिनट बाकी थे तो मेरे को बोला कि मैं भी बधाई दे दूँ। एक थोड़ा सा शेर बोल देता हूँ। खुदा तेरे अदालत में मेरी भी जमानत रखना, मैं रहूं या ना रहूं मेरे चाहने वालों को सलामत रखना। सलाम अलैकुम। सर्वच पार्टीच्या लोकांना, सर्व अधिकाऱ्यांना, सगळ्यांना एकत्र जाण्याचं काम मुन्ना तेली व सर्व अधिकारी यांनी मिळून केलं। रमजानमध्ये साधारणतः असंच असतं की सर्व मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यायचं आणि जे काही मनात असेल ते सगळं काढून माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी एकत्र येऊन या जगाला चांगला संदेश द्यायचा, चांगली कामं करायची। अनेक भाषा, अनेक प्रांत, अनेक जाती धर्म आहेत। प्रत्येक सण हा अतिशय गुण्यागोविंदाने इथे साजरा केला जातो।
कोल्हापुरात जातीयवादाला कधीच थारा नाही याचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले आहे. 12 इमाम मोहल्ल्यामध्ये अक्काताई जाधव या 70 वर्षीय आजी राहत होत्या. अचानक त्यांचे झोपेतच निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची एक मुलगी आहे. याशिवाय त्यांना कुठलेही नातेवाईक नाही. ही एकुलती एक मुलगी आपल्या आईचा अंत्यविधी कसा करणार हा मोठा प्रश्न उपस्थित राहिल्याने 12 इमाम मस्जिद मध्ये असलेल्या युवकांनी समोर येऊन या मुलीला मदत केली आहे. या सर्व मुस्लिम युवकांनी मिळून तिरडी बांधण्यापासून तर आजीच्या अंतिम संस्कारापर्यंतचा सर्व विधी पूर्ण केला आहे. वाशिम जिल्ह्यात सर्व समाज बांधवांनी व विविध सामाजिक संघटनांनी वाशिम जात पडताळणी प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यासाठी समाज कल्याण उपायुक्तांना निवेदन देऊन त्यांच्या समवेत चर्चा केली. जात पडताळणीमुळे अनेक विद्यार्थी आपल्या शाळा कॉलेज प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. एवढेच काय तर काही कॉलेज महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळी 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर 1 महिन्याचे हमीपत्र लिहून घेतले आहे. 1 महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणे शक्य नाही, कारण त्या विभागात अगोदरच 1 वर्षापासून 6 महिन्यांपासून अनेक प्रस्ताव पडून आहेत. जात पडताळणी प्रमाणपत्र त्वरित मिळण्यासाठी काय अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी व ही गंभीर समस्या दूर करण्यासाठी भारीत ज्येष्ठ नेते मधुकरराव जोमळे यांच्या नेतृत्वात पीआरपी जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, विनोद पट्टे बहादूर, राजीव दारोकर, पदवीधर संघटनेचे सुनील कांबळे, अजय ढवळे, राजकुमार पडघान, प्रवीण पट्टे बहादूर, देवा इंगळे, सुनील कांबळे, सिद्धार्थ गायकवाड, दौलत पडघन, गजानन थोरात, पीएस खंदारे, नाना संकटे, देविदास सावळे आदींसह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. इथे जात पडताळणी अधिकारीच नाहीये फुल टाईम. अशा वेळी जी बाहेरगावची मंडळी आहे, विद्यार्थी आहेत आणि स्थानिक आहेत, त्या सगळ्यांना हा त्रास होतो. फुल टाईम असा जात पडताळणी अधिकारी जर दिला, हे काम लवकर मार्गी लागेल, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. आणि त्यांनी 1 महिन्याची नोटीस दिलेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांना. जर जात पडताळणीचं सर्टिफिकेट मिळालं नाही तर तुमचे ॲडमिशन कॅन्सल करू किंवा काही करून त्या समाज कल्याणच्या किंवा सामाजिक न्याय विभागाच्या जे काही अधिकारी असतील त्यांनी त्वरित त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य नुकसान होणार नाही याची काळजी. शिकवा आणि मुलीला वाचवा असं नारा देणारा भारत देश आपलं महाराष्ट्र सरकार, हे महाराष्ट्र सरकार आहे मुलीच्या शिक्षणासाठी जात पडताळणीसाठी एवढं अवहेलना करून राहिले आहे की इथं कमीत कमी 2 महिन्यापासून मुलीचे आई वडील व मुलाचे सर्वजण चक्रा मारतात, तरी आतापर्यंत झाले नाही. वर्षात 1 मीटिंग झाली आणि एका मीटिंगमध्ये एवढा वाशिम जिल्ह्याचा भार काही सांभाळू शकत नाही. हे जर लवकरात लवकर 15 तारखेपर्यंत नाही झालं तर आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने सर्व संघटना मिळून तीव्र आंदोलन छेडू. वाशिम जिल्ह्यातील जवळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या केनीराजा येथे काका मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासत काकाने 4 वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता उघडकीस आली आहे. केनीराजा येथे काकाने कवळ्या बालिकेवर बलात्कार करून पवित्र नात्याला कलंकित केलंय. विकी सदानंद राठोड वय वर्ष 18 याने खाऊचे आमिष दाखवून 4 वर्षीय बालिकेला घरात बोलवून बलात्कार केला. घृणित घटनेबाबत पीडित बालिकेच्या आई वडिलांना माहिती होताच त्यांनी जवळका पोलीस स्टेशनला याबद्दल फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम 354, 376, 2E3 प्रमाणे बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्ह्याची नोंद करून आरोपीला त्वरित अटक केली आहे. याबद्दल पुढील तपास ठाणेदार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली PSI आसरेवार हे करीत आहेत. 17 रोजी पोलीस स्टेशनला फिर्यादीने येऊन तक्रार दाखल केल्यावरून अपराध नंबर 177/17 कलम 354, 376, 2FI भादवी सहकलम 6, 8, 10 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळाला वरिष्ठांसोबत भेट देण्यात आलेली आहे व आरोपीला अटक करण्यात. 14 जून रोजी जालना जिल्ह्यात दुपारी 11 वाजता एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून फरार झाला आहे. अशा बलात्कारीला शासनाने फाशीची कडक शिक्षा दिली पाहिजे, जेणेकरून प्रत्येक समाजाच्या प्रत्येक धर्माच्या आई बहिणींना कोणत्याही नराधमांनी बलात्कार करण्याची हिंमत करू नये अशा मागणीचं निवेदन मजलिसे इत्तेहाद मुस्लिमीन या संघटनेने सिल्लोड तहसीलदारांना दिले आहे. यावेळी ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमीन या संघटनेचे शहर कार्याध्यक्ष फहीम का पठाण, सिल्लोड शाखा तसेच अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी बलात्कारीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी सिल्लोड तहसीलदार कार्यालयात करण्यात आली.
वरणगाव येथील सिद्धेश्वर नगर परिसरातील महिलांनी दारूबंदी व जुगारबंदीसाठी वरणगाव पोलीस ठाण्यात मोर्चा आणला. सुमारे 200 महिलांनी वरणगावचे एपीआय जगदीश परदेशी यांच्याकडे आपल्याला होत असलेल्या त्रासाची कथा मांडली आहे. यावेळी महिलांना सन्मानाने बसवून दारूबंदीसाठी पोलीस स्टेशनचे पूर्ण सहकार्य असल्याचे आश्वासनही जगदीश परदेशी यांनी दिले आहे. सिद्धेश्वर नगरात मजूर वर्ग असून दररोज दारू पिऊन घरात भांडणे करतात. या कारणाने महिला व मुले त्रस्त झाली आहेत. अखेर पोलिसात निवेदन देऊन दारूबंदीची मागणी या महिलांनी यावेळी केली आहे. संबंधीचे निवेदन दारूबंदी विभागासही देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महिलांनी दिली. वरणगाव पोलीस ठाण्यात एपीआय परदेशी रुजू झाल्यापासून त्यांनी गावोगावी दारूबंदी व शांतता समितीच्या सभा घेतल्या. या कारणाने महिलांना दारूबंदीबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. पोलीस कर्मचारी या कामी सतर्क आहेत. दारू अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी जगदीश परदेशी यांनी दिली आहे. या निवेदनावर सविता माळी, सतना पाटील, शोभा कोळी, जिजाबाई वाडे, कस्तुराबाई इंगळे तसेच आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.